राधे राधे फ्रेंड्स. चला तर आपण बनवूया गुलाबजामुन माझ्या पद्धतीने, कमी पाकात आणि स्मूथ एकदम. काय करायचं, पीठ घ्यायचं जामुनचं आणि ते मस्त दुधात भिजवायचं. सर्व पीठ छानपैकी भिजवायचं. चला मी पीठ भिजवते, तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पीठ बरोबर मळून घ्यायचं. आणि पीठ मळणं झाल्यावर 10 मिनिटासाठी रेस्टवर ठेवायचं. म्हणजेच पीठ चांगलं भिजतं आणि आपले जामुनसुद्धा छानपैकी होतात आणि त्याच्यावर स्क्रॅच पण पडत नाहीत आणि स्मूथ पण होतात आणि पाकात टाकले की छानपैकी भिजतात सुद्धा. त्यामुळे 10-15 मिनटं आपल्याला ते भिजवलेलं पीठ रेस्टवर ठेवायचं. नंतर 1 ग्लास साखर, 1 ग्लास पाणी पाकासाठी घ्यायचे. तुम्हाला जर जास्त पाक हवा असेल जामुनसह खाण्यासाठी तर तुम्ही तुमच्या पद्धतीने आवश्यक तेवढा पाक बनवू शकता. पण जामुन नुसते भिजले पाहिजे आणि मोकळे जामुन जर बिना पाकाचे खायचे असतील तर 1 ग्लास पाणी आणि 1 ग्लास साखर एवढ्यात होऊन जातं. 10-15 मिनटं पाक होऊ द्यायचा. त्याच्यात इलायचीसुद्धा टाकायच्या 2-3. तर बारीक बारीक गुलाबजामुन करून घ्यायचे. हे बघा, आणि तेल तापायला टाकायचं आणि आपण जामुन बनवून घेतले की ते तेलात द्यायचे सोडून आणि मस्त ब्राऊन कलरची तळायची. पहिले तेल तापलं का नाही हे चेक करायसाठी एक जामुन बघायचा टाकून त्याच्यात. व्यवस्थित तेल तपेलं असलं की मस्त जामुन होतात. ब्राऊन कलर आला की लगेच पाकात टाकून द्यायची. म्हणजे गरम गरम पाकात गरम गरम गुलाबजामुन टाकून दिली की एकदम स्मूथ होतात आणि लवकर भिजतात. त्याच्यात पाक पण व्यवस्थित शिरतो जामुनमध्ये, त्याच्यामुळे त्याची टेस्ट आणखीन भारी लागते.
बघा ब्राऊन कलर झाला मस्त आपला. लगेच जामून टाकून द्यायचे पाकात गरम असतानाच. पाक थंडा नाही होऊ द्यायचा. पाक थंडा झाला की ते व्यवस्थित भिजत नाहीत आणि पाक जामूनमध्ये आतपर्यंत जरा टाईम लागतो. याच पद्धतीने हे पण गुलाबजामुन ब्राऊन कलरचे तळून घ्यायचे. कमी गॅसवरच होऊ द्यायचे म्हणजेच आतून पण व्यवस्थित भाजल्या जातात. चला तर झाले ब्राऊन जामून. लगेच पाकात टाकून घ्यायची आणि 10-15 मिनटं तसे पाकात ठेवायची. मस्त भिजतात. तर या पद्धतीने तुम्ही पण जामून ट्राय करून नक्कीच बघा आणि माझी रेसिपी आवडली की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा मला. पूर्ण पाकात मिक्स करून घ्यायची म्हणजे प्रत्येक गुलाबजामुनपर्यंत पाक पोहोचला पाहिजे आणि आत मस्त भिजले पाहिजे जामून. त्यासाठी पूर्ण मिक्स करून घ्यायचा.